आमदार सुनील केदार यांच्या प्रकरणात आज नागपूरमध्ये सुनावणी होणार आहे। केदार यांच्या जामीन आणि शिक्षेला स्थगिती या अर्जावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे। सध्या सुनील केदार यांचा मुक्काम नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे। अधिक माहिती घेण्याकरता जाऊया नागपूरला आपल्या प्रतिनिधी कल्पना नस्कर यांच्याकडे। कल्पना, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात आज नागपूरमध्ये सुनावणी पार पडणार आहे? नक्कीच सुनील केदारांना आज जेलमध्येच मुक्काम करावा लागतो की ते बाहेर येतात याच्यावरती निर्णय येणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर 26 तारखेपासून त्यांच्या जामीन अर्जावरती आणि शिक्षेच्या स्थगितीवरती जे आहे ते सुनावणी होते आहे। पण सरकारी पक्षाकडनं मात्र दररोज नवनवीन जे आहे ते युक्तिवाद केले जातात आहे। नवनवीन पिटिशन्सच्या वरती जे आहे ते युक्तिवाद करतात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी निर्णय येत नाही आहे। याच दरम्यान त्यांचा 22 डिसेंबरला जी शिक्षा सुनावली होती त्यानंतर त्यांचा मुक्काम जो आहे तो हॉस्पिटलमध्ये होता। त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते। पण 28 तारखेला रात्री त्यांना मध्यवर्ती कारागृहात शिफ्ट करण्यात आले। 2 दिवस झाले त्यांचा मुक्काम आहे। त्याच्यामुळे आज हा निकाल येतो का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मुक्काम वाढतो का त्यांचा कारागृहामध्ये याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लागवी निश्चित कल्पना, साधारणतः किती वाजता या सगळ्या सुनावणीला किंवा निकालाला सुरुवात होईल, काही अंदाज? लागवी सकाळी 11:30 वाजता जज बसतील, त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल ते किती वाजता बोलवतात। कारण की यापूर्वी आपण पाहिलं असेल तर त्यांनी प्रत्येकदा वेगवेगळ्या वेळेस त्यांना बोलवलं आहे। 11:30 वाजता जेव्हा दोन्ही पक्षांचे पुकारे होतात तेव्हा दुसरा सरकारी पक्ष काही युक्तिवाद करतो का किंवा विरोधी पक्ष जे आरोपी पक्ष आहे ते काही बाजू मांडतात का यावरती सगळ्यांचं लक्ष असतं। नंतर ते वेगळी तारीख देतात। त्याच्या संध्याकाळी 6 पर्यंत निर्णय येईल। दिवसभरात काय घडामोडी होतात ते बघावं लागेल, पण जनरली 6 पर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे। निश्चित धन्यवाद कल्पना, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।